या जवळजवळ 200 कोटीच्या आहे. आता त्याच्या पाठीमागा इथून पाठीमागा कोणी पाठपुरावा केला नाही, परंतु उपनगराध्यक्ष, सगळे नगरसेवक आणि नगराध्यक्ष अतिशय विरारीनं त्याचा पाठपुरावा करताय. गेल्या अनेक वर्षापासून पण परंतु जागा मिळत नव्हती, त्याच्या माध्यमातून ते राहिलेले. पण आता 100% ते काम जर तेवढं झालं मंजूर, दोन कुठेही इगतपुरी शहरामध्ये अजिबात 4 इंच सुद्धा पाणी साचणार एवढी आम्ही काळजी घेणार. आपण पण रात्रभर या ठिकाणी होते, महाजन साहेबांशी आपली चर्चा झाली. पुढे उपाययोजना कशा प्रकारे करणार आहात आणि इगतपुरीमध्ये फक्त पवारनगरच एक सखल भाग आहे की अजूनही कुठले एरिया आहेत? नाही, पवारनगर व्यतिरिक्त पण अजून काही भाग आहेत, पण पवारनगर हा सगळ्यात जास्त प्रभावी भाग आहे. जसं आमदार साहेबांनी सांगितलं तशी भूमिगत गटर योजना त्याला फायदेशीर राहणार आहे, कारण हे पाणी दर पावसाळ्यात असं तुंबणार आहे. नॅशनल हायवेला पण काही गोष्टी साहेबांनी सांगितले का, त्यांना कंप्लीट करून त्यांनी जे मूळ नाले होते, स्रोत होते, ते त्यांनी बंद केलेले आहे. ते जर ओपन झाले तर बऱ्यापैकी याच्यात फरक पडणार आहे. पण कायमस्वरूपी जर याचं काही करायचं असेल तर भूमिगत गटर योजना हीच याला प्रभावी ठरेल. आणि इगतपुरीमध्ये साहेब जसे म्हटले, 1 इंचही पुढे पाणी दिसणार नाही. धन्यवाद साहेब. मंगेश दादा, आपण रात्री 2 वाजेपासून याच ठिकाणी आहात, काय परिस्थिती होती रात्री? रात्री पण भयानक परिस्थिती होती. तरी आम्ही रात्री 3 वाजेपर्यंत फोकलॅन लावलं. स्वतः महाजन साहेब आले होते आपल्या हायवेच्या पलीकडे आम्ही नाला पूर्णपणे तो मोकळा केला. 2 साईडला त्याला जागा करून दिलेली आहे. तरी पण आता सुरू केलंय काम. आणि साहेब म्हटल्याप्रमाणे आता आपल्याला एकच पर्याय आहे, नॅशनल हायवेशी आपली जी हे आहे, नॅशनल हायवेकडे पाठपुरावा करून त्यांच्या मार्फत कसं आपलं पाणी काढता येईल. हे पाणी जेव्हा हायवे पासून जर आपल्या पलीकडे पोलीस चौकी जर क्रॉस झालं ना पाणी, तर हे पाणी थांबणार नाही. पण आम्ही आता साहेब आमच्या पाठीमागे, आम्ही पूर्णपणे उपाययोजना करू. याच्या पुढच्या काळात आपल्याला ही अशी गंभीर समस्या भासणार नाही अशी आपण काळजी घेऊ.